माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी ही मामीच्या रूममध्ये गेलेली असते. मामीला तिला धमकवायचं असतं, कारण आहे ना तिला आता मामीचा प्रचंड असा राग येत असतो. मामीने जे काही केलं आहे ते डोक्यामध्ये तिच्यासारखं फिरत असतं आणि मग ते कुठेतरी बोलायला हवं. काही झालं तरी शांत राहून चालणार नाही, नाहीतर ही बाई अशाच करामती करत बसणार हे सुद्धा आता बरोबर माहिती असतं ईश्वरीला. आणि म्हणूनच ईश्वरीने आता पूर्ण हिंमत एकवटून तिला धमकी द्यायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच तुम्हाला काय वाटतं, हे सगळं काही तुम्ही आताच करताय असं वाटतंय का? तुम्ही जे जे काही करताय ना त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्या दिवशीसुद्धा जानबुजकर तुम्ही आईंचा फोटो त्या अडगळीच्या खोलीत ठेवलात आणि सगळ्यांसमोर आळ कोणावर घेतले? माझ्यावर घेतले. त्याच्या आधीसुद्धा तुम्ही बरीच कारस्थानं केलेली आहेत. मी जेव्हापासून लग्न करून ना या घरात आली ना तेव्हापासून मी सगळी तुमची कारस्थानं बघते, काय चालली आहेत ती. पण मी आतापर्यंत शांत होते, पण इथून पुढे ना मी बिलकुलही शांत बसणार नाही. मी या सगळ्यावर बोलेन, आवाज उठवेन असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही वल्लरी हिचं मात्र आता पूर्णपणे तोंड बंद झालेलं असतं. काय बोलावं आणि काय नको काही सुचत नसतं. शांत असते ती. मग आता वल्लरी नंतर बोलायला सुरुवात करते. अगं तू मला सांगतेस ना हे सगळं काही गोष्टी, पण यावरून तर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, तू एक गोष्ट लक्षात कायमची ठेव की काही झालं ना तरीसुद्धा मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी काही तुझ्याने होणार नाहीत, कारण अर्णवचं मुळात तुझ्यावर प्रेमच नाही आहे. अर्णवचं जर प्रेम असलं असतं ना तर तुझ्यासोबत तो असा वागला नसता. सध्या अर्णव आणि तुझ्यामध्ये दुरावा आला आहे आणि या सगळ्या गोष्टी मला कळत नाहीत असं वाटतंय का? सगळ्या गोष्टी मला कळत आहेत. तुमच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे आणि तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे यासुद्धा गोष्टी मला माहिती आहेत. पण ते कोणत्यावरना कारणावरना हे तुम्ही लोक आम्हाला सांगत नाही आहे. पण ते सुद्धा सांगायला हवंच की. सांग ना, सांग. आता का बोलती बंद पडली आहे? बोलशील तर समजेल ना. असंही आता बोललं जात असतं. पण इकडे मात्र आता जी ईश्वरी असते ती म्हणत असते की आमचं जे काही आहे ना ते आमच्या पद्धतीने आम्ही बघून घेऊ. त्यामध्ये तुम्ही यामध्ये पडायची गरज नाही. आणि माझं आणि यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायला मला एवढी काही गरज पडलेली नाही असं देखील ईश्वरी आता वल्लरीला सुनावू लागते. आणि आमचं प्रेम हे खूप आहे एकमेकांवर. आमची जरी भांडणं झाली ना तरी आमचं एकमेकांवरचं प्रेम चिरतरुण आहे असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्यामुळे ना तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये नाही लक्ष घातलात ना तेच तुमच्यासाठी बरं असेल असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कुठे जाऊन वल्लरी जी आहे ती आता ईश्वरीकडे पाहत राहते. ईश्वरीने सुद्धा ठरवलेलं असतं की का म्हणून या बाईचं ऐकून घ्यायचं. काय लागून गेली ही बाई की तिच्या या प्रत्येक गोष्टी आपण ऐकून घ्यायच्या. म्हणूनच तिने आता तिला चांगलंच उत्तर दिलेलं असतं आणि ती आता तिकडनं निघून जाते. जेव्हा आता ईश्वरी निघून जाते तेव्हा मात्र आता वल्लरीला खूप जास्त राग येत असतो आणि ती रागातच पाहत असते. तर दुसरीकडे ईश्वरी आता तडक रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन अर्णवशी बोलायचा आता ती प्रयत्न करत असते. अर्णवला ती आता मोबाईलमधला फोटो दाखवत असते. अर्णव खरं तर ना आता बिझी असतो, फोनवर बोलत असतो. पण ईश्वरी जेव्हा आता मोबाईलमधला फोटो दाखवते ना तेव्हा अर्णव तर ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरी म्हणत असते की किती गोड दिसतंय ना, म्हणजे ना मी पहिल्यांदाच असं कोणीतरीला पाहिलं होतं, म्हणजे असे हलव्याचे दागिने वगैरे घातलेलं. खरंच तुम्ही खूपच गोड दिसताय बघा, मला तर आवडले आहेत बाबा तुम्ही असे. असं देखील आता ईश्वरी बोलत असते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर ती हसू आणू पाहत असते. अर्णवला आता माहिती नसतं की ईश्वरीने हलव्याचे दागिने त्याला कशा पद्धतीने घालू दिलेले आहेत. मग आता अर्णव तिला म्हणत असतो की हे सगळं ना फक्त आणि फक्त मी ताईसाठी केलं, नाहीतर मी हे हलव्याचे दागिने ही घातले नसते. त्या सगळ्या परिस्थितीत ना मला ताईला हरवायचं नव्हतं आणि म्हणूनच तर मी हे दागिने घातले. अहो खरंच ना तुम्ही ताईला हरवले नाही, पण माझी इच्छा मात्र पूर्ण केली असं देखील आता ईश्वरी म्हणते. त्यावर अर्णव या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करत असतो की नेमकं हिला म्हणायचं तरी काय आहे. म्हणजे हे सगळं तू पुन्हा एकदा मुद्दामून केलंस ना, खरं खरं सांग. मग आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते मी कुठे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते दागिने घालायचे आहेत म्हणून.
उलट मीच तुम्हाला सांगत होते की नाही, तुम्हाला हे दागिने नाही घालायचेत करून, पण तुम्हाला त्या सगळ्यामध्ये हे दागिने घालायचेच होते, मग मी तरी काय करणार आहे, असं ईश्वरी म्हणते. आणि अर्णवला ती आता डायव्हर्ट करत असते. पण अर्णवने ना आता बरोबर विचार केलेला असतो आणि अर्णवच्या लक्षात येतं की हे सगळं मुद्दामून ईश्वरीने मला करायला भाग पाडलं आणि त्यामुळेच ना आता तो ईश्वरीकडे पाहत असतो. इकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही हलव्याचे दागिने काही घातले ना, त्यामुळे मला खरंच बरं वाटलं आहे, एकदम भारी वाटतं आहे मला, असा विचारच आता मात्र ईश्वरी करत असते. दुसरीकडे आता ईश्वरीला आनंद झालेला असतो, कारण अर्णव तिच्यासाठी आता जरा चांगलाच वागत असतो. म्हणजे तिला हव्या नक्या तर सगळ्या गोष्टी अर्णव आता करत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जेवढे काही कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत त्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना मी संपर्क केला आहे, फक्त हे लास्टचे 2 नंबर राहिले आहेत असं सुप्रिया म्हणते. पण या सगळ्यावरून मला एक गोष्ट कळली की कोणाकडेही आपल्याला अजून तरी इन्फॉर्मेशन मिळाली नाही, पण हे लास्टचे शेवटचे जे 2 नंबर आहेत ना त्यातून काहीतरी मिळतं आहे का बघूया. म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपला आणि त्यांचा काही संवाद झाला तर बरंच होईल असा विचार सुप्रिया करत असते. आणि त्या शेवटच्या 2 नंबरला बरोबर तिने असं गोल करून ठेवलेलं असतं, कारण आता त्यांनाच कॉन्टॅक्ट करायचा तिचा राहिलेला असतो. मग आता या सगळ्या याच्यावर ना आपलं कामच नाही झालं. त्यांनी जे काही नंबर दिले होते ते नंबर तर बरोबर आहेत, पण आता काय करायचं, कोणाकडेच ती माहिती नव्हती म्हणून कोणीही माहिती दिली नाही. तेवढ्यातच ना आता अंजली, आकाश आलेली असतात आणि सोबत नम्रतासुद्धा. अचानक अंजलीताई तुम्ही इथे कसं? अहो म्हटलं उद्या आपल्याकडे प्रोग्राम आहे हळदी कुंकवाचा, म्हणूनच म्हटलं तुम्हाला येऊन जरा आमंत्रण द्यावं मी आले होते. सुप्रिया म्हणते अरेच्छा बघा, मी तर विसरलेच की आता हळदी कुंकूही आहे, मकर संक्रांतही आली. एवढी गडबड असते ना, त्या सगळ्या गडबडीमुळे हे सगळं झाले का? कसली गडबड आहे, काही टेन्शन आहे का? अंजली विचारते. आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया सांगू लागते की नाही, ह्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये सारखं जावं लागतं ना ह्यांच्यासोबत, मग त्याच गडबडीमध्ये मी विसरले. पण तुम्हाला हळदी कुंकवाला यायचं आहे हां. मग आता हळदी कुंकवाला जायचं म्हटल्यावर अर्णवच्या सामोरं आपल्याला जावं लागणार, त्यापेक्षा आपण हळदी कुंकवाला न गेलेलंच बरं असा विचार ना आता मात्र सुप्रिया करत असते. सुप्रिया म्हणते की मला नाही जमणार हळदी कुंकूला यायला. मग अंजली विचारते का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही गं, प्रॉब्लेम तसं काही नाही, मला ना ह्यांना घेऊन उद्या हॉस्पिटललाही जायचे, म्हणून म्हटलं की मला यायला जमणार नाही आहे. पण खरं तर ना आता सुप्रियाला जायचं असतं, पण सुप्रिया जाणार तरी कशी ना, कारण सुप्रियाला आता त्या घरी जायची भीती वाटत असते, कारण अर्णव परत काहीतरी बोलेल आणि मग पुन्हा तो हिरमोड, आणि या सगळ्यापेक्षा आपण घरीच बसलेलं बरं असा विचार ना आता मात्र तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती अंजलीला नाही असं म्हणते. पण नम्रताला सुद्धा आपल्या आईने आता इशूकडे हळदी कुंकवाला जायला नकार दिला ही गोष्ट खटकलेली असते. आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की आई तू हळदी कुंकवासाठी नाही बोलतेस. अगं मला कळते बाळा, हळदी कुंकू आहे, पण मी नाही बोलते, पण काय करू मी तरी, मलाही आता बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, ह्यांना उद्या हॉस्पिटलमध्येही घेऊन जायचे, मग या सगळ्या जबाबदाऱ्या आहेतच की, आणि तसंही तू आहेच ना, मग तू जा उद्या हळदी कुंकवाला, मला नाही जमणार आहे तर तू करशील मॅनेज, असं देखील आता इकडे सुप्रिया ही अंजलीकडे बघतच आता म्हणत असते. अंजली म्हणते की बरं ठीक आहे. आता सुप्रिया आणि त्याचसोबत इकडे मात्र ईश्वरीचे बाबा असतात, तर सुप्रिया ईश्वरीच्या बाबांकडे बघून बोलत असते की मला ना खरंच टेन्शन आलं आहे, काय करावं कळत नाही आहे. दुसरीकडे आता अंजली आणि आकाशला नम्रता बसायला सांगते आणि तुम्ही दोघंही जण बसा, पटकन तुमच्यासाठी चहा नाश्त्याचं मी बघते. विचारते नम्रताला काही झालं आहे का, घरात काही प्रॉब्लेम आहे का, तर तसं सांगा ना, काही झालं असेल तर. नम्रता म्हणते की नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही समजता तसं खरंच काही नाही, असं बोलून ती आता विषय मारून नेते. पण आता मात्र तिला कळत असतं की नाही, काहीतरी गडबड आहे, आई ना काहीतरी लपवते, म्हणजे आईचं वागणं आणि या सगळ्या गोष्टींवर ना तिला आता संशय यायला लागलेला असतो. आता दुसरीकडे सकाळी आता सगळीच तयारी ना आकाशने
केलेली असते. म्हणजेच आकाशने पतंग वगैरे सगळं काही आणलेलं असतं आणि आता पतंग उडवायचे ह्याच्यामुळेच ती लोक आता खुश असतात. मग आता पतंग उडवण्यासाठीच पतंग तर आणलेले असतात, तेवढ्यातच ना तिथे आता हा राकेश येतो आणि ईश्वरी जिथे लाडू बनवत असते तिथे येतो आणि म्हणतो, वा, आज ईश्वरीजींच्या हातचे लाडू खायला मिळणार आहेत. तर यावर्षी आजची मकर संक्रांत तर काही वेगळीच असेल. पण तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि अर्णव जेव्हा तिथे येतो तेव्हा मुद्दामूनच ना तो आता आडवा येऊ लागतो आणि तो म्हणत असतो की काय झालं, काय चाललंय, आज लाडू वगैरे बनत आहेत तर संक्रांत आहे म्हणूनच बनत आहेत, त्याच्यासाठी इतका मोठा इश्यू करायची काय गरज आहे, काही घडलं आहे का असंही विचारलं जातं. त्याच वेळेला आता अर्णवने अचानकपणे येऊन ईश्वरीच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो ना आणि त्यामुळे ईश्वरी खूप जास्त खुश होते. म्हणजे ईश्वरीलाही असंच वाटतं की चला फायनली माझा नवरा कुठेतरी पूर्णपणे पुन्हा मेन मुद्द्यावर येतोय असा विचार ती करत असते. तर आता मात्र इकडे पाहायला मिळतं की जे काही त्यांचे कॉम्पिटिशन असतात पतंगांचे त्याबद्दल आकाश सांगत असतो. म्हणजे आपल्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी हे सगळं करत नाही तर दुसऱ्या दिवशी आपण हे सगळं करतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीला वेळच नसतो ना, पण दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याकडे छान अशी कॉम्पिटिशन असते पतंग उडवायची. मग आपण पतंग वगैरे उडवतो आणि त्यामध्ये ना आपण भाऊ भाऊ म्हणून कॉम्पिटिशन लावतो असं देखील आता ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात असं देखील आता इकडे मामा बोलत असतो आणि त्यावेळेला ईश्वरीला सुद्धा या सगळ्याची मजा येत असते. तर इकडे मात्र आता जे तिळाचे लाडू असतात ते बनवायचं काम ईश्वरी करत असते आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो मुद्दामूनच ना मामांना सांगत असतो की अरे मामा, आपल्याला ना कच्चा लिंबूही लागेल ना, जिजूंनाही सामील करा पतंग उडवण्यामध्ये असं देखील आता म्हटल्याबरोबर आता राकेश म्हणत असतो की या सगळ्या काही गोष्टी ना मला येत नाहीत उडवता. मग आता अंजलीही म्हणते की हो, मागच्या वेळेला पाहिलं आहे तुम्हाला किती वेळ झाला, आमचे पतंग एवढे उडवले झाले, कापून झाले, पण तरीसुद्धा तुमचा पतंग काही वर आकाशात उडायचं नाव घेतच नव्हता असं देखील अंजली बोलून त्याला आता टोमणा मारू लागते. त्यावर आता खरंच मला प्रॅक्टिसची गरज आहे, मी प्रॅक्टिस करतो असं देखील आता राकेश बोलत असतो आणि राकेश आता आकाशला मलाही आता पतंग उडवायचं शिकव असं बोलून तो आता तिला प्रॅक्टिसला घेऊन जात असतो. मग आता राकेशला सुद्धा ईश्वरीसोबत उद्या पतंग उडवायचं असतं, पण आपल्याकडे जर प्रॅक्टिसच नसेल तर आपण पतंग कसं उडवणार आहे हे सुद्धा राकेशला आता कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच आता राकेश जो आहे तो पटकनी तिकडनं पतंग उडवायची प्रॅक्टिस करायची आहे म्हणून असं बोलून तिकडनं आता जायला निघतो. जेव्हा आता तो तिकडनं जातो ना तेव्हा मात्र आता अर्णव तिथेच उभा असतो. तर आता अर्णव विचार करतो की आपणही हे तिळाचे लाडू जरा करून बघावेत, कारण त्याला काही एकदम असे सोपे वाटत असतात ते तिळाचे लाडू, एवढे काही कठीण आहेत असं वाटत नसतं. पण आता प्रत्येक गोष्ट सोपी नसते ना असं आता ईश्वरीचंही म्हणणं असतं. म्हणजे जी गोष्ट सोपी वाटते ती कठीणही असू शकते आणि जी गोष्ट कठीण वाटते ती सोपीही असू शकते. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करण्याची समज आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात असं देखील विचार ना आता ईश्वरीचा असतो. मग आता इकडे लाडू वळायचं काम इकडे ईश्वरीसोबत आता मामासुद्धा करत असतात. म्हणजे मामा काय आहेत ना ते ईश्वरीला मदत करत असतात या सगळ्यामध्ये आणि जेव्हा ते ईश्वरीला मदत करतात तेव्हा मात्र आता इकडे असं वाटत असतं अर्णवला की आपणही मदत करावी आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की मीही आहे, मीही तुम्हाला मदत करतो आणि असं बोलून तो आता लाडूमध्ये हात घालतो. मग आता ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही लाडूमध्ये हात घालताय, तुम्हाला तरी कळतंय का, नाही जमणार हो तुम्हाला हे सगळं करणं. त्यावर आता अर्णव म्हणतो की मी करू शकतो आणि असं बोलून तो आता लाडू बनवायला म्हणून हात घालतो लाडूमध्ये आणि त्याला आता लाडू करायचे असतात. पण त्याच वेळेला आता पुरणपोळीचा सीन ईश्वरी आठवण करून देते आणि मागच्या वेळेला सुद्धा पुरणपोळीच्या वेळेला असाच सीन झाला होता, विसरताय का तुम्ही, अशा कशा गोष्टी विसरू शकता असं देखील आता ती म्हणत असते. मग आता मामाच्याही लक्षात असतात या सगळ्या गोष्टी. मामाही बोलत असतात की हो हो बरोबर आहे, कसा काय रे विसरू शकतोस तू,
मागच्या वेळेला तू हरला होतास, माझ्या चांगलंच लक्षात आहे, पण मी करू शकतो असं अर्णव बोलतो. आणि अर्णव आता तिळाचा लाडू बनवायला घेतो. अर्णव जेव्हा लाडू बनवत असतो ना, तेव्हा मात्र आता मामा तिकडनं निघून जातो. तर इकडे मात्र बसलेली अंजली, तिला अचानकपणे कॉल आलेला असतो, म्हणूनच ती आता कॉल रिसीव करते. आता ती कॉल रिसीव करते, कॉलवर बोलत असते. ईश्वरीचं बरोबर लक्ष असतं अर्णव काय करतोय, अर्णवला लाडू बनवता येतोय का. पण अर्णवला काही लाडू करता येत नसतो. जरी ती प्रक्रिया लाडू बनवायची एकदम सोपी वाटली तरी त्यामध्ये सुद्धा तीळ आणि गूळ हे एकत्र आलं तरच तो लाडू परफेक्ट बनवू शकतो हे ईश्वरीला माहिती असतं. म्हणून ईश्वरी आता या सगळ्यामध्ये अर्णवलाही म्हणत असते की अर्णव सर, तुमचं चुकत आहे. मग अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. मग अर्णवला ती आता कसे लाडू बनवायचे याबद्दल सुद्धा आता व्यवस्थितपणे सांगायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच आता लाडू वळताना हात कशा पद्धतीने धरायचा, आणि तरीसुद्धा अर्णव जो आहे तो लाडू वळता त्याला येत नसतात, म्हणून हातामध्ये पूर्णपणे ती जे आहेत ना ते पसरलेले असतात. मग आता ईश्वरी विचार करते की अर्णवला लाडू बनवून शिकवावं. म्हणूनच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, या सगळ्या गोष्टी अशा नसतात हो अर्णव सर, थोडं लक्ष देऊन बघा. म्हणजे बघा, आता मी हे हातात घेतले बरोबर, आता हे अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं. म्हणजे तीळ आणि गूळ हा एकत्र असायला हवा. जसं आपण दोघंही जण एकत्र असू तेव्हा आपलं जग निर्माण होईल ना, अगदी तसंच आपण दोघांनी एकत्र राहायला हवं, तेव्हाच तर परफेक्ट हा लाडू बनेल असं देखील आता ती म्हणत असते. आणि ती त्याला त्या लाडू कसा बनवायचा याचं ट्रेनिंग देत असते. म्हणजेच लाडू तिच्याच हातात असतो आणि एक हात त्याचा असतो. दोघंही जण तो लाडू मिळून बनवतात. अर्णव ईश्वरीकडे पाहतच असतो. ईश्वरीवर ना त्याची नजर काही हटत नसते. मात्र ईश्वरीने या लाडूच्या बहाण्याने का होईना अर्णवच्या मनातील गैरसमज जो काही झाला आहे तो कमी करायचा प्रयत्न आता तिने केलेला असतो. आणि त्यामुळेच आता अर्णवला ती परफेक्ट असा लाडू बनवूनही दाखवत असते. म्हणजेच अर्णवच्या हाताला सगळीकडे पूर्णपणे ते जे आहेत ते पसरलेले असतात, लागलेले असतात. मग ईश्वरी आधी ते एकवट करते आणि एकवटून झाल्यानंतर आता त्याच्याबरोबर तिचा हात बरोबर मधोमध ठेवते आणि तो लाडू वळायला सुरुवात करते. आणि एकदम सौम्य पद्धतीने ते लाडू तो वळत असते. आता इकडे जेव्हा ही प्रक्रिया सुरू असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहतच राहतो. आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. ईश्वरीला ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात ना, त्या अशा पद्धतीने ईश्वरी सांगत असते. आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला कळतच नसतं की आपल्यासोबत काय होतंय. पण आता ईश्वरीने अर्णवच्या हातावर परफेक्ट असा लाडू केलेला असतो आणि तो लाडू ती त्यालाही दाखवते की बघा आता कसा हा लाडू बनला. जसे तीळ आणि गूळ हे दोन्हीही मिक्स एकजीव झालं तरीसुद्धा जोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित आकार देत नाही ना, तोपर्यंत ते लाडू वळत नाही. तसंच संसाराचं सुद्धा असतं. फक्त एकाचंच म्हणणं ऐकून चालणार नाही आहे ना, ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याही थोड्याशा ऐकाव्यात. आणि जर आपण दोघांच्या सहमतीने जर विचार केला तर तेव्हा जाऊन एक गोष्ट बनेल, जसं की हा लाडू बनला आहे असं देखील ईश्वरीला अर्णवला सांगून व्यवस्थित पटवून द्यायचं असतं. आणि अशाच पद्धतीने ईश्वरी अर्णवला या सगळ्या गोष्टी पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरी अर्णवला सांगते तेव्हा अर्णव तर आता पाहतच राहतो. त्यानंतर आता अंजलीचं सुद्धा फोनवर लक्ष असतं. त्यानंतर अंजली इकडे तिकडे बघते आणि ती म्हणत असते की काय झालं. त्यावर ईश्वरी म्हणते की अर्णव सरांनी लाडू केला हा बघा. आणि असं बोलून आता ईश्वरी अंजलीला सुद्धा तो लाडू दाखवते. ईश्वरी आता मनातच विचार करते की ही तर सुरुवात आहे. अर्णव सर, हळूहळू तुमचा विश्वास असाच मी जिंकेन आणि तुमच्या मनात पुन्हा एकदा मी जागा निर्माण करेल असं देखील आता ईश्वरी म्हणत असते. दुसरीकडे आता इकडे राकेशने कसली तरी मिठाई आणलेली असते आणि ती मिठाई आता खूप जास्त अंजलीला आवडते. अंजली म्हणते अरे वाव, तुम्ही ही मिठाई आणली असं बोलून ती बॉक्स घेत असते. पण तिच्या हातात ना राकेश ते खेचून घेतो, कारण त्यांनी ती स्पेशली गुंगीचं औषध टाकून ती मिठाई ईश्वरीसाठी बनवून आणलेली असते. आणि म्हणून तो अंजलीला नाही असं म्हणतो. अंजलीला डाऊट येतो. अंजली म्हणते असं काय म्हणताय, जसे की त्याच्यामध्ये विष टाकलं आहे. मग आता राकेश म्हणतो की तुला जसं समजायचं तसं समज. दुसरीकडे आता ईश्वरीला अर्णव आपल्या आईची साडी देतो आणि ती नेसून येण्यासाठी सांगतो. खाली
खाली जाऊन तो आता ईश्वरीची वाट बघत असतो. ईश्वरी छान तयार वगैरे होऊन हलव्याचे दागिने घालून खाली उतरत असते, तर अर्णव आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्याची काही नजर हटत नाही. पण दुसरीकडे राकेशने आता प्लॅनिंग केलेलं असतं की ईश्वरीला ती मिठाई खाऊ घालायची आणि तिला बेशुद्ध करायचं. आता राकेशचा हा प्लॅन किती यशस्वी होतो येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक नक्कीच करा.